SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोदक बनवतोय। आज गणेश चतुर्थी आहे। गणेश जयंती आहे, सॉरी चतुर्थी पण आहे ना, चतुर्थी पण आहे आणि गणेश जयंती पण आहे, तर त्याच्यासाठी मी मोदक बनवते। आता मी एक वाटी खोबरं किसून घेतलंय। थोडंसं आपण याला भाजून घेऊया। थोडंसं परतून घेऊया, त्याचा कच्चापणा निघेल असं। आता याच्यात टाकते मी गूळ। गोडच्या हिशोबाने टाका। आता मी एक वाटी खोबरं घेतलं तर पावणा वाटी गूळ घेतलाय। आपला रोजचा नॉर्मल घरचा गूळ आहे, वापरतो आपण तोच। चांगलं मिक्स झालंय। आता थोडंसं घी टाकते मी। आधी टाकायला पाहिजे होतं पण मी नंतर टाकलं। मिक्स करून घेऊया। गूळ सगळ्यात बघा मस्त विघळून गेला आहे। थोडीशी इलायची पावडर टाकली आहे। आता थोडीशी खसखस टाकते। खसखस बिना मोदक नाही बनत। वेलची पावडर टाकली, खसखस टाकते, थोडेसे ड्राय फ्रूट आहे। मिक्स करून देऊया सगळं। आता आपलं हे सारण तयार झालंय। आता याला साईडला ठेवूया आणि आता पीठचं पाणी गरम करायला ठेवूया। एक वाटी पाणी घेतलंय, एक वाटी पीठ आहे। झाकण ठेवून एक उकळी काढूया। थोडंसं मीठ घालते। पाण्याला आता उकळी आली आहे छान। दिसतंय का तुम्हाला? हे बघा पाण्याला उकळी आली। आपण पीठ टाकून देऊया। लाटणं घेतलंय मी, लाटणानं घेरते। कॅमेरा जरा वाकडा झालाय माझा। हे बघा बरोबर मेजरमेंट बरोबर आहे। व्यवस्थित कालवून घेऊया। आता मी खाली बसली आहे। पीठ काढून घेते, थोडं थंड झालंय। गरम गरमच त्याला मळायचं आहे। आता एका ताटात घेऊन मी मळते। थोडंसं गरम पाण्याचा हात लावायचा, नाही तर थंड पाण्यात पण घेऊ शकता। हे बघा पीठ छान मस्त असं झालंय, नरम चटक। आता आपण मोदक करायला घेऊया। पीठ पण लावू शकता, पाणी पण लावू शकता। मी पीठ लावते। आता मोदक बनवून घेऊया आपण। असा चाळा बनवून घेते। पाची पण बनवते। पाचीचे छोटे छोटे आहेत, माझे मोठे मोठे आहेत। अशा कळ्या पाडून घेते। आता याच्यात आपण सारण भरूया।
असं मध्ये मध्ये लावत राहायचं सारणला, मध्ये असं हातानं मध्ये टाकायचं. साइड में चावल कच्चा है या गड़बड़ा गया। भाई मैं आपको बता दूं, आज जो लास्ट शेफ में हुआ है वो भाई इसके पहले हमारे लास्ट शेफ के इतिहास में कभी नहीं हुआ। भाई किसी को भी मैं गोल्डन स्टार जरूर दे रहा। आता सगळे असेच बनवून घेऊया आपण. बघा पाची किती छान बनवते, छोटे छोटे. तिची 12वीची एक्झाम चालू आहे. तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा. थँक्यू. आता मी हेच पान घेतलंय केळीचं. थोडीशी केसर लावते. केसरला काय कलर नाही बरोबर. आता हे भांड्यामध्ये भरून आणि ठेवते गॅसवर. पाण्याला उकळी आली आहे. कढईमध्ये ठेवले मी. एक जाळी ठेवली आहे त्याच्यात. पंधरा मिनिट बघूया आपण. थोडंसं घी टाकते. आता 15 मिनिट वाट बघूया. हे बघा छान उकडलेत आपले मोदक. आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्हाला नक्की आवडलं असेल. थँक्यू. हम